फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज एक आपण उपवासाला असं चटपटीत रेसिपी बनवूया. जर का साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे असं आपल्याला खायला कंटाळा येतो, तर त्याच्यासाठी एक असं मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवूया. इथे मी राजगिराचं पीठ घेतलंय, जे रेडीमेड भेटतं. ते राजगिरा पीठ आपण कोणत्याही शॉपमधून म्हणजे मग ते एक बटाटा, कच्चाच बटाटा तो किसून घेतलाय. तुम्हाला उकडलेला बटाटा असेल तर तोही टाकू शकता. मी कच्चा बटाटा किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकले आहेत. तुम्ही जर चिली फ्लेक्स नको असेल तर ते हिरवी मिरची पण तुम्ही कापून किंवा थोडी अशी पेस्ट करून पण टाकू शकता. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. असं सारखं तेच खायला कंटाळा येतो, म्हणून कधीतरी वेगळा पण ट्राय करूया. 1 स्पून याच्यामध्ये मी जिरं टाकले, जिरं पावडर आणि थोडीशी टाकली याच्यात. मला अख्खा जिरं नको असेल तर तुम्ही नसेल खात तर नका टाकू. मी याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे उपवासाला तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण आम्ही खात नाही म्हणून मी टाकत नाही. हे बघा, आणि जस्ट थोडं थोडं पाणी करून याचा एक मस्तपैकी गोळा तयार करून. दरवेळेला उपवासाला तेच खाऊन कंटाळा येतो ना, म्हणून कधीतरी असा वेगळा काहीतरी बनवूया. तिथे मी 1 स्पून ऑइल टाकून थोडं परत त्याला ग्रीस करून असं थोडं मळून घेतलं. जास्त मळण्याची पण गरज नाही आणि जरा 5-10 मिनिटात लगेच रेडी होईल असा नाश्ता आपला आहे. इथे मी याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. जेवढे तुम्हाला कटलेट पाहिजेत त्या शेपचे तुम्ही करू शकता. तुम्हाला जर चपटे पाहिजेत, कसे पाहिजेत हे याच पद्धतीने तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही चौकोनी किंवा आकार कोणताही हार्ट शेप वगैरे अशा कोणत्याही शेपमध्ये आकार देऊ शकता. बघा, मी इथं तर राऊंड शेप करून असे प्रेस करून घेतले. इथं मी ऑइल गरम करून घेतले. तुम्ही घीमध्ये पण तळू शकता किंवा शॅलो फ्रायही करू शकता. शॅलो फ्राय करून फक्त करू शकता. मी इथं डीप फ्राय करते. हे बघा, 2-3 मिनटात असे लो फ्लेमवर मी कुक करून घ्या आणि पलटी करून घ्या. मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. बघा, ती मस्त असे आपले हार्डली 5-10 मिनटात रेडी होतील असे मस्त कटलेट रेडी झाले. जसे खायला पण एकदम टेस्टी लागतात. मी ते दह्याबरोबर सर्व केले. तुम्ही जर खोबऱ्याची चटणी वगैरे खात असाल तर त्याच्याबरोबर किंवा शेंगदाणा चटणी याच्याबरोबर सर्व करू शकता. जर ही रेसिपी आवडली असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.